नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जनाब संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांसोबत जशी लढाई केली तशी आम्हाला लढाई करावं लागते हे सांगत होते. परंतु संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा आपण ज्या औरंगजेबाच्या वैचारिक वारशावर चालतोय ते सांगायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा स्वाभिमानाचा इतिहास होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा हिंदुत्ववादाचा विचार होता. परंतु संजय राऊत तुमचा आणि तुमचा पक्षाचा ना स्वाभिमानाचा इतिहास राहिला ना हिंदुत्ववादाचा इतिहास राहिलाय. तुमचा इतिहास हा औरंगजेबाच्या चरणावर आपला पक्ष अर्पण करणं, औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणं आणि औरंगजेबाच्या वैचाराची उदो करणं याच्यावर तुमचा पक्ष चालतोय. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आता ना संजय राऊतांना उरलाय ना उभाटा गटाला उरलाय. सातत्यानं ज्या औरंगजेबाचा उदो काँग्रेस करते त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. त्यामुळं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा देखील अधिकार नाही. कारण तुम्ही महिलांचा अपमान करताय, तुम्ही हिंदुत्ववादाचा अपमान करतायत, तुम्ही प्रभू रामचंद्रांचा अपमान करतायत. त्यामुळं शिवरायांचं नाव तुम्ही घेऊ नका. फक्त आणि फक्त औरंगजेबाचा उदो करा. आज वर्धापन दिनानिमित्ताने औरंगजेबाच्या दाढ्या कुरवाळा, अफजल खानाच्या कबरीचा उदो करा. एवढंच तुम्हाला जमतं, त्याच्या पलीकडे काहीही जमणार नाही. संजय राऊत 2019ला सगळ्यात मोठा बाजार तुम्ही मांडला. तुम्ही बाजारात उभे राहिले आणि मुख्यमंत्र्यापदाच्या खुर्चीसाठी अख्खा पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व आणि शिवसेना विकून टाकली. 2019ला सर्वात मोठा बाजार संजय राऊतांनी मांडला होता, उद्धवजी ठाकरे यांनी मांडला होता. आणि त्या बाजारामध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या पोटी आपल्या वडिलांचे विचार विकले, हिंदुत्व विकलं, 60 वर्षाची शिवसेना विकली. याचं उत्तर आधी संजय राऊतांनी दिले पाहिजे. आपण स्वतः बाजारात उभं राहायचं, आपल्या स्वतःच्या पक्षाचा लिलाव करायचा आणि मग वितरांना विकले म्हणायचे. हे धंदे संजय राऊतांनी बंद करावे. तुम्ही स्वतः 2019 साली आपल्या पक्षाचा लिलाव केला, त्यावेळेला किती कोटी घेतले होते, किती रुपयांमध्ये तो लिलाव केला होता, याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं. साठ वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे ही शिवसेना टिकली. आणि मुळामध्ये मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदेंसोबत आहेत. कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे विचार म्हणतात, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार म्हणतात. तुमच्यासारखं काँग्रेसच्या मांडीला लावून जाऊन बसले नाहीत, तुमच्यासारखं औरंगजेबाचा उदो करत नाहीत, तुमच्यासारखं राम मंदिरांवर टीका करत नाहीत. त्यामुळे आज मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, उभाटा गटाचा वर्धापन दिन नाही. उभाटा गटाचा वर्धापन दिन ज्या दिवशी उभाटा गट स्थापन झाला त्या दिवशी आहे. त्यामुळं संजय राऊतांनी एकदा उभाटा गटाची कुंडली शोधली पाहिजे की उभाटा गटाचा जन्म नेमका कुठल्या दिवशी झाला. जी मूळ शिवसेना आहे, ज्याच्यावर महाराष्ट्रातील जनतेनं शिक्कामोर्तब केलं, ज्यांना सर्वाधिक मतं महाराष्ट्रामध्ये मिळाली, ज्यांचा वैचारिक वारसा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, ती शिवसेना मूळ आहे. आज उभाटा गटाने खरं तर वर्धापन दिन साजरा करू नये. त्यांची जन्मकुंडली वेगळ्या दिवशी आहे आणि त्या जन्मकुंडलीमध्ये राहुल गांधी हे सर्वात मोठे शिलेदार आहेत. त्यामुळे राहुल गांधींना विचारून यांनी आपला वर्धापन दिन साजरा करावा. नाही, खरं तर संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंचं देखील नाव घेऊ नये. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी वार झेलले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी वैचारिक लढाईसाठी वार झेलले होते. तुम्ही फक्त खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी वार करतायत आणि ते वार कुणावर करतायत तर स्वकीयांवर करतायत. बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य नागरिकांना भेटायचे,
त्यांचे प्रश्न सोडवायचे, मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असायचे. आज उद्धवजींच्या काळात, संजय राऊतांच्या काळामध्ये मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेताना त्यांच्या विचारांचा वारसा कोण चालवतंय हे बघा. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसची युती केली नव्हती, कधी काँग्रेसच्या मांडीला लावून बसले नव्हते. उलट बाळासाहेब ठाकरेंनी सोनिया गांधींचा उल्लेख करप्शन क्वीन म्हणून केला होता. एवढंच नाही तर माझी काँग्रेस होत असेल तर माझं दुकान बंद करेल, हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य. परंतु संजय राऊत हे सोयीस्करपणे विसरतात, त्यांना विस्मृतीचा आजार झालाय. काँग्रेस पक्षाच्या जीवावर हे 6 वेळा निवडून आले. काँग्रेसमुळे देश झाला. मुळामध्ये काँग्रेसच्या जीवावर कोण निवडून आलं हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु संजय राऊत, तुम्ही आता फक्त काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाहीत, तर आपला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करतायत. उभाटा गटाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणं हा तुमचा अजेंडा आहे आणि याला काही लोकांनी विरोध केला, त्यामुळं तुमच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आजपर्यंत तुम्ही काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसला तिथपर्यंत ठीक होतं, राहुल गांधींच्या शेजारी जाऊन बसला तिथपर्यंत ठीक होतं. परंतु आता ज्या पद्धतीनं शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा याचा प्रस्ताव मांडताय, ममता बॅनर्जींचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा याचा प्रस्ताव मांडतायत, तसंच संजय राऊत उद्या उभाटा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन झाला पाहिजे असा प्रस्ताव मांडणार आहेत. त्यामुळं या खासदारांनी तुम्हाला विरोध केला म्हणून ते सोडचिठ्ठी देत आहेत. उद्या संजय राऊत हे आपला उरला सुरला उभाटा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत. हेच त्यांचं स्वप्न आहे आणि यासाठी त्यांनी सुपारी घेतली आहे. काँग्रेसच्या मावशीला काँग्रेसचा ठिकाणा काय? गिरीशजी महाजन यांना भारतीय जनता पार्टी सोडून जावं यासाठी संजय राऊत तुम्ही अनेक वेळेला प्रयत्न केले. तुम्हाला आठवत असेल तर महाविकास आघाडीचं सरकार असताना मोकोकासारखा खोटा गुन्हा लावण्यासाठी गिरीश महाजनांच्या विरोधात षडयंत्र कुणी रचलं होतं, त्याचा भांडाफोड तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये केला होता. तुम्ही गिरीश महाजनांच्या विरोधात मोकोका लावण्यासाठी प्रयत्न केले होते. खोटे ड्रग्ज ठेवायचे, कारवाई करायची, हे स्वप्न तुमचं होतं. गिरीश महाजनांना भाजपपासून दूर करण्यासाठी तुम्ही अनेक षडयंत्र रचले, परंतु त्या षडयंत्रांना कधी यश आलं नाही. संजय राऊत अर्धा तास काय 2.5 वर्ष 5 वर्ष तुमच्याकडे ईडी CBI दिली, तरीही भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता तुम्ही फोडू शकला नाहीत. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, आमच्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता तुम्हाला फोडता आला नाही. तुम्ही काय ईडी द्या, CBI द्या याच्या गप्पा करताय, ती तुमची अवकात नाही आहे. कारण ईडी CBIच्या माध्यमातून पक्ष फुटत असले तर काँग्रेसचं राज्य आयुष्यभर गेलं नसतं. एवढा गैरवापर काँग्रेसनं ईडी आणि CBIचा केलेला आहे. ते म्हणतात की ईडी सीबीआय माझ्या हातात आहे. नाही, 7 तुकडे काय, तुमच्या गटाचे 70 तुकडे झालेत ते बघा. 70 ठिगळं उबाटा गटाला लागले ते बघा. रोज एक कार्यकर्ता, रोज एक आमदार, रोज एक नगरसेवक तुम्हाला सोडचिठ्ठी देतोय. भारतीय जनता पार्टीचे तुकडे करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघू नये. तुम्ही हे स्वप्न बघत असाल तर तुमचे स्वतःचे किती तुकडे झालेत, आपल्या बुडाखाली किती अंधार आहे याचा विचार करा. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, माझं संजय राऊतांना चॅलेंज आहे, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता फोडून दाखवा. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये घेऊन दाखवा. उबाटा गटाची ती देखील लायकी नाही. संजय राऊत, तुम्ही ज्या भांडूपमध्ये राहता तिथं वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून येतोय. तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या वॉर्डामध्ये तुमच्या उभाटा गटाचा नगरसेवक निवडून आणता येत नाही. आमच्या सारिकाताई पवार 3 टर्म झाल्या भांडूपमध्ये संजय राऊत यांच्या वॉर्डामधून निवडून येतात. तुम्हाला तुमचा वॉर्ड सांभाळता येत नाही आणि तुम्ही निघाले भारतीय जनता पार्टीचे 7 तुकडे करायला. आधी आपला वॉर्ड सांभाळा, वॉर्डमधला नगरसेवक स्वतःचा निवडून आणा आणि मग भारतीय जनता पार्टीचे 7 तुकडे करण्याचं स्वप्न बघा. गटाचे जे खासदार शिंदेच्या पक्षात जाणार त्यांना एकाला मंत्रिपद जे आहे ते आणि बाकीच्यांना 25 कोटी रुपये जे आहेत ते जाणार आहेत.
संजय राऊत 25 कोटी रुपये देऊन जर का माणसं फोडता आली असते तर तुम्ही साधारण कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने 9,000 कोटी रुपये कमवलेले आहेत. या 9,000 कोटी रुपयापैकीचे पैसे तुम्ही जर का खासदारांना आमदारांना विकत घ्यायला दिले असेल तर देशभरातले 300 खासदार तुम्ही विकत घेऊ शकता, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे. पैसे देऊन माणसं विकत घेता येत नाही, आमिष दाखवून माणसं विकत घेता येत नाही. त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकी लागते. दुर्दैवानं हे तुमच्याकडे नाही. तुमचे दरवाजे बंद आहेत. तुम्ही ज्या अश्लील भाषेमध्ये खासदारांना शिवीगाळ करता, ज्या कमरेखालचे शब्द वापरून निवडून आलेल्या खासदारांचा अपमान करता, ते आमदार खासदार तुमच्यासोबत कसे राहतील ते तुम्हाला निश्चितपणे सोडचिठ्ठी देत आहेत. नंबर गेमसाठी प्रादेशिक पक्षांचा बळी द्यायचा का असं? मुळामध्ये नंबर गेमचा विषय नाहीये आणि प्रादेशिक पक्षाचा बळी भारतीय जनता पार्टीनं दिलेला नाही. प्रादेशिक पक्षाचा बळी काँग्रेस घेते. काँग्रेसची इच्छा आहे की सगळे प्रादेशिक पक्ष संपुष्टात यावे आणि ते पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावे आणि त्यासाठीच राहुल गांधी प्रयत्न करतात. तिकडं आता ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन घेण्याचा प्रयत्न करतोय, शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता उद्धवजी ठाकरे यांचा उरला सुरला पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रादेशिक अस्मिता आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. संजय राऊतांची अस्मिता, संजय राऊतांची निष्ठा ही फक्त काँग्रेसच्या पायाशी, राहुल गांधींच्या चरणाशी शिल्लक आहे. 2029 मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात केंद्र सरकार तयार करणार याची अमित शहा आणि मोदीला घेतली. 2029ला राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये केंद्रात सरकार येईल. संजय राऊत या सरकारमध्ये स्वतःला गृहमंत्री म्हणून शपथ घेतील असं मुंगेरी लालके हसीन सपने रोज बघत असतात, परंतु हे त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न संजय राऊतांचा आहे आणि त्या बदल्यामध्ये येत्या काळात राज्यसभेची निवडणूक आणि मग चुकून सरकार आलं तर गृहमंत्रीपद हे संजय राऊतांचं स्वप्न आहे. परंतु संजय राऊत, तुमचं गृहमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही आणि राहुल गांधींचं पंतप्रधान पदाचं देखील स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. देशातील जनता NDAच्या पाठीशी आहे, कारण NDA म्हणजेच भारताचा विकास, NDA म्हणजेच प्रत्येक भारतीयांचा स्वाभिमान आणि इंडिया आघाडी काँग्रेस म्हणजे पाकिस्तानची अस्मिता जपणं, पाकिस्तानचा उदो करणं, या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये उद्रेक झाला, नेपाळमध्ये उद्रेक झाला, तसा उद्रेक करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या वतीनं केला जातोय. परंतु तुमचं हे स्वप्न इथले भारतीय नागरिक कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत. ते देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही ते होऊ देणार नाही असं संजय राऊत. सगळ्यात मोठे हुकुमशहा आज संजय राऊत आहेत, कारण त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे वक्तव्य आहे, ते जे सांगतायत की तुडवा फोडा, तुडवा म्हणून सांगणारे संजय राऊत यांना लक्षात ठेवा, एक दिवस महाराष्ट्रातील जनता तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही आणि मतांच्या माध्यमातून तुम्हाला तुडवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेनं वेळोवेळी केलं. मतं न देता तुम्हाला तुडवून भोपळा देण्याचं काम हे महापालिकेच्या निवडणुकीला झालं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला झालं. त्यामुळं तुम्ही काय तुडवा वगैरे असं सांगताय, त्याकडे काळं कुत्र देखील बघणार नाही आणि बघत देखील नाही, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावं. माजी मंत्री बाबा त्यांची शरद पवार गट जो आहे तो सुद्धा काँग्रेस मधला सुद्धा एक गट जो आहे तो तुटणार आहे असं त्यांनी. मुळामध्ये काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल किंवा उभाटा गट असेल, हे आता सगळे राहुल गांधींच्या चरणाशी लीन होऊन आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करतात. आता काही खासदारांना, काही आमदारांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं नसेल तर ते त्यांचा वेगळा विचार करू शकतात. प्रत्येकाला वेगळा विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानुसार धर्मराज बाबा आत्राम यांनी ते वक्तव्य केलं असेल. परंतु एक गोष्ट नक्की आहे की जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उभाटा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर त्यांच्यासोबत कोणीही काँग्रेसमध्ये जाणार नाही. खूप खूप धन्यवाद.